कार्य आहे तिचे विद्यादान असे आपल्याला जाणणार आहे। हिमालय का सरताज सरकर, हिमालय का सरताज घोष, सुन मानस भारत माता की जय, उर्मे करे संचार जोश। भारत माता की जय, वंदे मातरम। एकाच वेळी आपल्या दोन्ही सगळ्यात जवळच्या आणि या शिक्षण क्षेत्रात माता आणि त्याचे भारतात राहणारे सर्व नागरिक आपले कर्तव्य पार पाडत आहेत। आपणही या कार्यक्रमाला उपस्थित आहात। सर्वांची हजेरी आसनस्थ राहावं। धन्यवाद। नंतर 12वी उत्तीर्ण व्हावं आणि पुढे जाऊन ग्रॅज्युएशन करून त्यांनी शुद्ध नागरिक व्हावा। ही जशी विद्यार्थ्यांची तयारी असते मानसिकता, त्याच्यामागे पाठबळ असतं ते आपल्या पालकांचं। कारण आपण पाहिलं की विद्यार्थी पहिलीपासून 10वीपर्यंत कसं तरी निघतो, 10वी 11वी आणि 12वी आणि नंतर ग्रॅज्युएशन पूर्ण करताना असेल की ज्यांच्या 10वीच्या एक्झाम झाल्यात त्यांना प्रवेश घेण्यापासून पालकांना धावपळ करावी लागते। 12वीच्या झाल्यात त्यांचाही तोच परिचय असतो, परिस्थिती असते आणि ह्या सगळ्यामागे आर्थिक व्यवहारही सांभाळायचा असतो। पण माझा मुलाला कुठे कमतरी लेखू नये यासाठी आपले पालक स्वतः अर्धापोटी राहतात, छोट्याशा घरात राहतात, पण माझा माझा मुलगा माझी मुलगी चांगलं शिक्षण घ्यावं आणि समाजात एक उत्कृष्ट नागरिक म्हणून त्यांनी सन्मानित व्हावं अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते। पण तो पालक मात्र कुठेतरी पाठीमध्ये रडतो आणि विद्यार्थ्यांचा उजवत होतो। असं आमच्या लक्षात आलं, व्हायलाच पाहिजे। ज्यांनी मेहनत घेतली त्यांना सन्मान मिळाला पाहिजे, पण त्या पालकांचाही कुठेतरी सन्मान व्हायला पाहिजे असं वाटलं। आणि आम्ही यावेळी काही पहिल्यांदाच असं ठरवलं की ज्या विद्यार्थ्यांच्या नातांचा आपण दिलाव पुरस्कार या पुरस्काराने सन्मान करतो, गेले 3 वर्ष झाली ते त्या दिवशी त्या अशा नाता असते जिचे वडील नाही आहेत, जिथे बाकी आणखीन कोण तिला मदत करायला नाही, पण आईच्या जीवावर हे विद्यार्थी मोठे होतात। आपलं शिक्षकागृहात माझा सन्मान झाला होता की पहिला, दुसरा आणि तिसऱ्या नंबरवरती जे उत्तीर्ण झालेत त्यांचा सन्मान करायचा चेंबूरमधल्या सगळ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांचा असा हा कार्यक्रम होता। आणि त्या कार्यक्रमात माझा दुसरा नंबर असल्यामुळे मी सन्मानित करण्यासाठी मला बोलवलं, मी तो सन्मान स्वीकारला। पण आमची परिस्थिती अशी होती की नशिबाने दुसरा आलो म्हणून मला सन्मान झाला। आणि मग असं वाटलं की जेव्हा मी सामाजिक कार्य करायला लागलो तेव्हा असं वाटलं की आपल्याला सन्मान केला होता त्याची आठवण म्हणून ते पाकीट जे मला सन्मान करून ज्यांनी मला दिलं होतं शिक्षकाने ते आजही माझ्याकडे आहे। त्यामुळे ती मी विसरलो नाही, ते मला आठवण होती। आणि मला असं वाटलं की जो मला सन्मान दिला काही संस्थांनी, काही त्यावेळी मराठी कॉलेजचे मराठी सर, पंत सर यांच्या हस्ते आम्ही तो सन्मान स्वीकारला होता। आणि मला 2000ला असं थोडं वाटलं की जे मला मिळालं आहे ते मलाही द्यायचं आहे समाजात। आणि तो उद्देश धरून मी समाजातल्या विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी प्रयत्न करू लागलो। सुरुवातीला 2 वर्ष आम्ही एकत्र करण्याचं काम केलं, पण थोडीशी असं वाटलं की विद्यार्थी येतात, त्यांना वाटतं हे भाषणं देतात, काय भाषणं ऐकायला जायचं आणि बोलवायचं आणि आपला वेळ टाकायचा, त्यापेक्षा आपण घरी जाऊ। आणि मी एक्झाम 10वी 12वी झाली की सुरुवात करतो ते गणपतीपर्यंत हा कार्यक्रम करत असतो। त्यामुळं मी तो सातत्याने 20 वर्ष आपण करतो आहे, याही पुढे आपण तो करत राहणार आहोत। त्यामुळं असे विविध कार्यक्रम या संस्थेवतीने करतात। मी या ठिकाणी कांताताई आणि सर्व मान्यवर या ठिकाणी आले, मी मनापासून त्यांचं स्वागत करतो आणि आपणा सर्वांचं, पालकांचं, विद्यार्थ्यांचं स्वागत पाडू शकतो आणि तो आपल्या हातात
त्यानंतर आजच्या पाहुण्यांची ओळख म्हणजे आपले डॉक्टर प्रदान करण्यात आलेली आहे. त्याबद्दल सर तुम्हा दोघांचंही अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. युवा चेंबूर प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज ह्या चेंबूर हायस्कूलच्या सभागृहामध्ये संपन्न होत आहे. एक चांगली कन्सेप्ट, चांगली संकल्पना आपल्या युवा चेंबूर प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री महादेव शिवगण साहेब यांच्या संकल्पनेतून ही एक संकल्पना निर्माण झालेली आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतो की त्यांच्याशी बोलताना हेही एक उमद व्यक्तिमत्व आणि छान असं नेतृत्व, सामाजिक कार्यकर्ते. सरांचाही आपल्या कार्यक्रमाला नव्हे प्रत्येक गोष्टीला सहभाग असतो, प्रोत्साहन असतं. मी आदरणीय शिवगण सरांना विनंती करते की त्यांचाही त्यांनी सन्मान करावा पुष्पगुच्छ देऊन. वास्तव आईबाबांची उपस्थिती नाही आहे, पण कुटुंबातील व्यक्ती आलेली आहे. जोरदार टाळ्यांनी आपण आईसोबत आलेली आहे. जोरदार टाळ्या होत जाऊ देत मंडळी. यायचं नाही आणि मग दुपारी यायचं. आज तो मुलगा तुम्हाला सांगते कॅप्टन आहे नेव्हीमध्ये आणि न चुकता गुरुपौर्णिमेला मला हमखासमध्ये फोन करतो. बघा, म्हणजे अशा दिव्यातून गेलेली मुलं. शनिवारी तू थांबायचं शाळेच्या बाहेर आणि ज्यांच्याकडे तू काम करतोस त्यांच्या घरी मला तू घेऊन जायचंस. त्या मुलाबरोबर तुम्हाला सांगते मी त्यांच्याकडे गेले आणि त्या तिथल्या ज्यांच्याकडे काम करायचा त्यांना मी सांगितले या शाळेमध्ये मी शिक्षिका आहे आणि याच्यासाठी म्हणून मी तुमच्याकडे आले. तो बोलले काय मॅडम? म्हटलं हा मुलगा तुमच्याकडे बघा 6वीत आहे, इतक्या लवकर साहिल उज्ज्वला संदीप कादवळकर. रोशनीचा सत्कार होतोय. त्यानंतर सुप्रिया राजेश तरे. यानंतर प्रीती संजय साळवे. प्रीती संजय साळवे उपस्थित आहे का? चेंबूर विधानसभा में जब से सामाजिक नाटक चेंबूर विभागामध्ये जेव्हापासून मी सामाजिक कामाची सुरुवात केली तसं श्री अडवाणी यांच्या सानिध्यात राहून काम केलं. त्याचबरोबर विजय चेंबूरकर आमचे जे सामाजिक कार्यकर्ते त्यांच्यावर आम्ही राहिलो. मी माझ्या विद्यार्थी दशेपासून साधारण सामाजिक कामात जोडला गेलो. पाहता पाहता शैक्षणिक वर्ष संपलं आणि सामाजिक काम करताना असं झालं की आपण जेव्हा मी 10वी पास झालो तेव्हा याच शाळेत याच सभागृहात मराठी सरांनी सुद्धा 10वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान केला. तेव्हा जो आनंद होता तो आनंद मला जो मिळाला तो इतरांनाही मिळावा ही अपेक्षा ठेवून मी 2000पासून विद्यार्थ्यांना एकत्रीकरण करणं आणि उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सन्मान करणं असे कार्यक्रम केले. माझ्या पहिल्या विद्यार्थी त्या कार्यक्रमाला तेव्हा मुंबईचे अध्यक्ष विनोद तावडेजी उपस्थित होते. खूप पाऊस पडत होता, अगदी वस्तीमध्ये पाणी साचलं होतं, तरी विनोदजी त्या कार्यक्रमात आले आणि त्यांनी विद्यार्थ्यांचा सन्मान केला. नंतर तोच प्रक्रिया सतत आम्ही चालू ठेवली. 2000पासून आत्तापर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी जाणं आणि त्याला शाबासकी देणं, त्याचा सन्मान करणं. याच्यामागचा उद्देश असा होता की घरी गेल्यानंतर त्याच्या पालकाशी बोलता येतं,
पालकांचे काही अडचण असेल ते समजून घेत आहे आणि विद्यार्थ्याला सन्मान करणार आहे. आता मी प्रत्येक वर्षी साधारण यावर्षी आमच्याकडे 2100 नावं आहेत. मी 1730 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकलो. अजून एक 300 लोकांपर्यंत पोचायचं आहे, मला जायचं आहे त्यांच्या. असं प्रत्येक वर्षी असो. आमच्या या कारकिर्दीमध्ये 2700 विद्यार्थ्यांना भेटणं हा सगळ्यात मोठा उच्चांक होता. आम्ही जूनपासून सुरुवात करतो ते गणपतीपर्यंत विद्यार्थ्यांना घरी जात असतो आणि त्यांना भेटून त्यांना शुभेच्छा देत असतो. पण आता यावर्षी थोडं भेटता लक्षात आलं की अरे विद्यार्थी तर उत्तीर्ण होतात, विद्यार्थी हुशार असतात, अभ्यास करतात, पण याच्यामागे जास्त मेहनत असते ती त्यांच्या पालकांची. आणि आपण पालकांपर्यंत कधी पोचत असतो की यावेळी आपण जे 12वी उत्तीर्ण विद्यार्थी आहेत त्यांच्या पालकांचा सन्मान करावा, त्यांना एकत्रीकरण करावं, त्यांच्याशी बोलावं, त्यांच्याशी हितगुज करावं, त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात. आणि म्हणून आपण आज या ठिकाणी साधारण 100 विद्यार्थ्यांचे पालक असं अपेक्षित होतं. काही थोडे आज सामाजिक बांधिलकी म्हणून आपण की एक सणाचा दिवस आहे आणि आमच्या तो लक्षात नाही आला, त्यामुळे थोडं पण तरी पण बऱ्यापैकी सर्व पालक या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांनी या कार्यक्रमात सहभागी झाले. मग त्यांचा सन्मान करण्याचं आम्हाला भाग्य मिळालं आणि म्हणून आपण हा दरवर्षी प्रत्येक वर्षी करतो. पण यावर्षीपासून आम्ही पालकांचाही सन्मान करण्याचा निश्चित केले. त्याचबरोबर जे पदवीधर आहेत, पदवीधर होतात आणि पदवीधर झाल्यानंतर समाजात एक चांगलं काम करतात, आपलं स्वतःचं करिअर, स्वतःचं अस्तित्व उभं करण्याची मेहनत करतात. पण ज्यांच्या मागे पूर्ण कुटुंबाचं दायित्व नसतं, फक्त एक काही ठिकाणी फक्त आई असते, वडील नसतात आणि आई याच्यासाठी खूप मेहनत करत असते. आणि ज्या आईने त्याला घडवलं, त्याने त्याला समाजात उभं केलं, मी सन्मान करतो. ज्याला आम्ही नाव दिले जिजाऊ पुरस्कार, तोही एक वर्षाचा एक आम्ही कार्यक्रम करतो आणि त्यालाही चांगला प्रतिसाद मिळतो. आम्ही घरी जातो, लोकांकडे निरीक्षण करतो, लोकांकडे माहिती घेतो आणि अशा मातांचाही सन्मान आम्ही करतो. असा एक शैक्षणिक त्याच्यातला एक बांधिलकी म्हणून समाजाची म्हणून आपण हा कार्यक्रम करतो आणि त्याला सर्व स्तरातून खूप चांगला प्रतिसाद मिळतो. प्रतिष्ठानचे आपले कार्याध्यक्ष श्री माधव शेखर यांच्या मी कौतुक करणार आणि त्यांचं अभिनंदन करणार की त्यांनी हे जे चांगला कार्यक्रम राबवला. कारण की झोपडपट्टीमध्ये मी आता बोलताना सांगितलं की बरेच विद्यार्थी आहेत ना 8वी 9वी 10वी नंतर हे सोडून देतात, शिक्षण घेत नाही का. आणि शिक्षण काय माहिती आहे की या युगामध्ये म्हणजे या सायन्स युगामध्ये एकदम महत्त्वपूर्ण एक आपला एक स्थान करतो. आणि शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांच्या लोकांचा म्हणजे विकास होतो आणि त्या विकासाकरता आपल्याला शिक्षणाला प्रोत्साहन द्यायला पाहिजे. आणि त्या निमित्ताने महादेव सेवकांनी एक चांगला कार्यक्रम आज आयोजित केला. असंच कार्यक्रम मला राबवतो आणि हे विद्यार्थ्यांच्या पण कर्तव्य आहे की जे आपल्याला आज एक प्रोत्साहन दिले आणि त्या प्रोत्साहनाचा आपण कसा उपयोग करून आपलं आयुष्य कसा म्हणजे करणार त्यासाठी लक्ष द्यायला.